आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचे पराठे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये लावून उकडून घेतल्या आहेत। त्या मिक्सरमधनं काढून गाळून घेतलेल्या आहेत। कणकेमध्ये मीठ टाकत आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर वाटलेली आणि मिरच्यांचं वाटण टाकलं आहे। हळद टाकलेली आहे। थोडेसे आलं लसणाची पेस्ट सगळं टाकून ते मिक्स करायचं आहे आणि मग शेवग्याच्या शेंगांचं गाळलेलं पाणी त्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायची आहे। त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित भिजवून 10 मिनिटं ठेवायचे आणि पोळ्यांप्रमाणे लाटून घ्यायचे आहे। व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहे। शेवग्याच्या शेंगांचे पराठे तयार आहेत। दही तूप कशाबरोबर खा आणि करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा आईची देणगी।